मला दत्तात्रय स्वामी आणि शंकर महाराज यांचा काय संबंध आहे तर अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही देव ही झाली बाळे, म्हणजे तिन्ही देव ही बाळं झाली आणि त्या अनुसया मातेच्या पोटी त्या तीन बाळांच्या रूपानं उत्पन्न झालेली विभूती म्हणजे दत्त महाराज. जर एखाद्या माणसानं विचारलं की केव्हापासून स्वामी भक्त आहे, तर माझं उत्तर कायम असतंय की आईच्या गर्भापासून स्वामी भक्त आहे. स्वामी महाराज दत्त महाराजांचे शिष्य आहेत की अवतार? अवतार 100% अवतार आहेत. या सगळ्यामध्ये मी बघितलं की महाराज मला आता हे नको आहे, कारण मला ह्याच्या सगळ्यातून बाहेर पडून मला तुमच्या जवळ यायचं आहे आणि तुम्ही जवळ असला की हे संकट छाटछूट आहे. तर श्रीविद्या नावाची एक अशी उपासना आहे, जसं आपण म्हणतो दशमहाविद्या या जगातल्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम महाविद्या, ज्याचा जप समस्त जग करते त्यांचा जप कोण करते, ते कुणाचा जप करतात, तर ते ज्यांचा जप करतात किंवा ते करतात ती म्हणजे माता ललिता. आणि हे स्पष्ट दत्त महाराजांनी त्रिपुरा रहस्य ग्रंथामध्ये सांगितलं. स्वतः महाराजांनी सांगितलं तर मी कोण आहे, तर मारुतीचा अवतार आहे. सुरुवातीला एकदम पुण्यामध्ये जेव्हा आलो होतो, अगदी तिथे मंदिरात गेल्याच्या नंतर मी मित्रासोबत गेलो आणि लोक तिथे सिगरेट दाखवतायत, ते प्रदूषण पसरतंय आणि हे सगळं हा काय प्रकार आहे? आजही महाराजांच्या मठात जर गेला असाल किंवा बघितला असाल तर सिगरेट दाखवण्याची परंपरा किंवा ज्या गोष्टी बाहेर मुलं करतात तर त्या एक परंपरा म्हणून महाराजांना दाखवण्यापर्यंत ठीक आहे, पण महाराजांना दाखवते म्हणून मी करणार आहे हेच खूप चुकीचं आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज फार मोठं इंट्रोडक्शन देत बसणार नाही, कारण काही विषय असे असतात जे विषयाचे बांधील नसतात आणि बऱ्याचदा मला असे पॉडकास्ट खूप जास्त आवडतात, कारण मी स्वतः एक स्वामी भक्त आहे, दत्तगुरूंचा भक्त आहे आणि त्या विषयावरती, त्या भक्तीवरती, भक्तिमार्गावरती जेव्हा जेव्हा पॉडकास्ट असतात तेव्हा मी जास्त इंट्रोडक्शन देत बसत नाही, जास्त स्वतः बोलत बसत नाही. कारण आज आपल्या राजमंचावरती जे पाहुणे आलेले आहेत ते आहेत गुरुजी ओमकार नवलिहाळकर. स्वामी सेवक आहेत आणि त्यांचा परिचय मी स्वतः न देता थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि त्यांचा उर्वरित परिचय तुम्हाला पॉडकास्टमधून होईल की एखाद्या व्यक्तीकडे किती नॉलेज असावं, एखाद्या व्यक्तीची सिद्धता किती असावी, त्यांच्या वाणीची शुद्धता किती असावी, हे तुम्हाला पॉडकास्टमध्ये समजून येईलच. तर तुमचा वेळ मी जास्त घेत नाही, सरळ आपल्या पाहुण्यांकडे वळूयात. गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार, तुम्ही इथे आलात त्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? एकदम मजेत. आपण? गुरुजी पहिले तर मला आणि माझ्या प्रेक्षकांना अगदी तुमची थोडक्यात जर ओळख करून दिलीत, तुमची इतर पार्श्वभूमी समजावून सांगितली, तुम्ही स्वामी सेवक आहात हेच आमच्यासाठी पुरेसं आहे, तरी सुद्धा एक त्याचा पाया घालून द्या, म्हणजे आपण मुक्त चर्चा करूयात. नक्की नक्की. माझी ओळख म्हणजे जसं आपण म्हणालात पहिल्यांदा की स्वामी सेवक, तर जेव्हा मला ज्या क्षेत्रासाठी किंवा मी जसं तुम्ही विचारलं की मागची पार्श्वभूमी काय, तर ती मागची पार्श्वभूमी म्हणजे मी आपत्कालीन सेवांसाठी काम करतो. तर मला भारत सरकारचा त्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार जेव्हा मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर एक 2 ते 3 महिन्यानंतर मला कोल्हापूरमध्ये फार मोठा कार्यक्रम झाला. अक्कलकोट संस्थानिक असतील, तुकाराम महाराजांचे वंशज असतील, स्वामी चोळप्पा महाराजांचे वंशज यांच्या हस्ते स्वामी भक्त म्हणून एक पुरस्कार मिळाला. कदाचित ह्या दोन्ही पुरस्कारांची तुलना केली तर एक देशसेवेसाठी आणि एक देवसेवेसाठी मिळाला. आणि हे पुरस्कार मिळाल्यावर मला व्यासपीठावर असंच एकाने विचारलं की आज कसं वाटतंय, तेव्हा मी त्याचं उत्तर असं दिलं की दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात लिहिलंय की आधी माळा ओविती मग मेरुमणी जोडती. म्हणजे सगळे पुरस्कार मिळाले, पण स्वामी सेवक किंवा स्वामी भक्त या पुरस्काराने जो त्याला मोहर लावली, ती मोहर कधी मला आयुष्यात बघायला मिळाली नाही. जसं विचारलं आपण की मागची पार्श्वभूमी, तर मी आपत्कालीन सेवांसाठी काम करतो. म्हणजे 8 वर्ष मंत्रालयामध्ये, 6 वर्ष मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि त्याच्या आधी यशदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अशा काही संस्थांना, मुख्याध्यापक असतील, शाळा शिक्षक असतील, त्याच्याबरोबर अन्य सगळ्या अशा मोठ्या मोठ्या संस्थांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यासाठी मी जात होतो. त्याच्या आधी जवळजवळ 8-10 वर्ष कोल्हापुरातल्या संस्था, जीवनमुक्ती सेवा संस्था, जीवनज्योत सेवा संस्था, याच्यातून आपत्कालीन एकही रुपये न घेता लोकांना सेवा पुरवण्याचं काम करत होतो. आणि ज्याच्याच सेवांसाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार असतील, महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार, ह्या सगळ्या पुरस्कारांनी नावाजलं गेलो. स्वामी भक्तीकडं वळण्याच्या आधीची हे म्हणण्यापेक्षा जर एखाद्या माणसानं विचारलं की केव्हापासून स्वामी भक्त आहे, तर माझं उत्तर कायम असतंय की आईच्या गर्भापासून स्वामी भक्त आहे.
कारण घरात जवळपास 50-60 वर्ष आजोबांना जेव्हापासून आम्ही बघतो, म्हणजे बाबा सांगतात की स्वामी समर्थ नाव बहुतांशी लोकांना अक्कलकोटही माहीत नव्हतं. तेव्हापासून घरामध्ये हा शब्द मी ऐकतो की स्वामी समर्थ नावाचे कोणतरी महाराज असतात. जेव्हा अक्कलकोटमध्येही आम्ही म्हणजे जायचो, तेव्हा अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर आज आपण जे अक्कलकोटचं सगळं व्यापक रूप बघतो, अक्कलकोटमध्ये गेल्यावर समोर महाराजांच्या क्रमभूमी समोर बसल्यावर अर्धा एक तास बसून नामस्मरण केलेली आहेत. म्हणजे आई वडिलांसोबत जाऊन अगदी लहान असताना, म्हणजे तो काळ जेव्हा आम्ही बाबा माझी रिक्षा चालवायचे, आई अगदी खाजगी कंपनीमध्ये 500 रुपयावर कामाला होती, आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मागं जबाबदारी असते म्हणून आपत्कालीन सेवांमध्ये पडलो. तिथून मंत्रालयामध्ये नोकरी लागली. मंत्रालयामध्ये नोकरी करत असताना इतके व्याप आणि इतक्या गोष्टी डोक्यावर असतात की बऱ्याचदा असं व्हायचं की आपण कुठंतरी स्वामींपासनं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यापासून लांब चाललोय की काय. कारण कोल्हापुरातला आमचा म्हणजे जे मंदिर आहे श्री आमचं म्हणण्यापेक्षा मी आमच्या सगळ्या सेवेकरांचं म्हणेन, तर ते मंदिर, त्याचं नाव श्री स्वामी समर्थ सेवा सदन. पण मंदिर जेव्हा आम्ही हा विषय म्हणजे पूर्वीपासून सेवा चालू होत्या किंवा हे होतं, मुंबईत गेल्यावर मला सारखी एक गोष्ट जाणवायची की देशसेवा घडते आहे, पण कुठंतरी देवसेवेपासून लांब चाललोय. बरं, तेही देशसेवा 100 ने 101% व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे. पण कुठंतरी आपण म्हणतो की नाही, आत्ताची जर एकंदर पार्श्वभूमी बघितली तर गल्ली बोळामध्ये खूप सारे महाराज लावून झालेत. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत, किंबहुना अंधश्रद्धेच्या माध्यमातून पोहोचतात. मग मला ते सारखं वाटायचं की कुठेतरी आपण बोललं पाहिजे, कुठेतरी सांगितलं पाहिजे. मग त्याची सुरुवात मंत्रालयाकडनं निघून कोल्हापूरमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा सदनला एक व्यापक रूप देण्यासाठीची झाली. या सगळ्यामध्ये मी बघितलं की महाराज, मला आता हे नको आहे, कारण मला ह्याच्या सगळ्यातून बाहेर पडून मला तुमच्या जवळ यायचं आहे. आणि तुम्ही जवळ असला की हे संकट छाटछूट आहे, हे सगळं शून्य आहे. कारण महाराज सांगतात, निश्चिंत जा मी आहे. अक्कलकोटात वटवृक्षाखाली एक लिहिलेलं वाक्य होतं पूर्वी, निश्चिंत जा मी आहे. किंवा तारक मंत्रामध्ये आपणही म्हणतो ना काय की काळेही नाही त्याला, म्हणजे महाराजांची इच्छा नसेल तर काळेही तुम्हाला काय करू शकत नाही. ह्या 7-8 वर्षामध्ये मी सेवेला खूप कमी पडलो. आणि जसं म्हटलं तसं मी की सेवा म्हणजे टार्गेटेड बसणं, माळा ओढणं म्हणजे सेवा नव्हे. आपण महाराजांशी मनानं कनेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सेवा घडत नाही. कितीही मोठ्या 108, 1008च्या रोज माळा करा, पण बंद मनामध्ये असलेलं, हृदयामध्ये असलेला भगवंत उघडण्यासाठीचं जे वरचं कुलूप आहे, षड्रिपू नावाचं, मोह माया मद मत्सर, ते कुलूप जोपर्यंत स्वामी ह्या नावानं उघडत नाही तोपर्यंत स्वामी भेटत नाहीत. माझं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे. बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा मी म्हटलं जसं की मला अजूनही, तेव्हाही लोक खूप म्हणायचे की जेव्हा मी आपत्कालीन काम करायचं तेव्हा म्हणायचे की जानवं घालतोस आणि मडी काढतोस काय, असं म्हणायचे. पण फार विचारांना हे करून मी ते म्हणजे बेवारस मृतदेहांचे आम्ही अंत्यविधी करायचो. तेव्हा मी त्या बेवारस अंत्यविधीला मी स्वतः त्यांचा वडील म्हणायचो आणि माझ्या मागं स्वामी नाव लावायचो. स्वामी महाराज आपण अंत्यविधी करताय, कारण ह्याच्याशी शंकर महाराजांचा दाखला आहे. महाराज जेव्हा गिरनारला जातात तेव्हा समस्त अंत्यविधी करती, दत्त महाराजांना बोलविती आणि अंत्यविधी करती. म्हणजे हे महाराजांनी दत्त महाराजांना बोलवलं तर आपले आराध्य स्वामी महाराज आहेत. हे जे बेवारस आहेत ते बेवारस नाही आहेत, हे स्वामींचे सगळी लेकरं आहेत. ह्या आहे ना, आम्ही ते बेवारस विधी मनापासून केलेले आहे. ह्या मंदिरशी आणि ह्या माझ्या सेवेशी कनेक्शन कसं, हे मुलं आपत्कालीन मधून काम करून रात्री यायचे. मग जसं म्हणतात की फार मोठ्या सोसायटीमध्ये अशी रक्तानं ओघळलेल्या माणसांना दारात थारा नसतो, कारण ही मुलं रात्री येणार, 2-2, 3-3 वाजता यायची, कामं करून यायचे ना लोकांना वाचून, आणि त्यांना खायला देणारं एकच स्थान म्हणजे मंदिर किंवा स्मशान. तर पटणार नाही तुम्हाला. आषाढी एकादशीला आम्ही 10 दिवस पंढरपूरच्या वारीसाठी काम करत असताना, त्या आषाढीमध्ये नदीवर जेव्हा आम्ही काम करत असतो, लोकांना वाचवायचे किंवा हे करायचं, हे काम करत असताना, कारण रोज तिथं खिचडी भात किंवा काय, शेवटच्या दिवशी बघ पोरांनी सुद्धा एक धर्मावरची निष्ठा पाळून तिथं जवळचं स्थान काय खायला, तर गोपाळपूरच्या तिथं पर्यंत पाळी असते आणि विरुद्ध बाजूला इकडं स्मशानभूमी आहे, सगळ्यात जास्त खायला मिळणारी जागा, पण खाता येत नाही का, तर वारकऱ्यांशी संबंध जायचा, स्मशानात जाऊन कसं जायचं, हेही धर्म पालन करायचं. तर मी विशेष सांगतो की ह्या मुलांना रोज खिचडी आणि हे खाणं, आणि हे सगळे मुलं जे लोकांसाठी राबतात ते अगदी ज्यांच्या घरात शेती आहे, ज्यांच्या घरात स्वतःच्या घरात खायची पर्यंत हे मुलं घरदार सोडून राबतात. आणि ते तिथं यायचे. जेव्हा 15 दिवसाचा कॅम्प व्हायचा, जायची वेळ असायची तेव्हा स्मशानात जाऊन जेवायचे. म्हणजे इतकी भयानक परिस्थितीमधनं धर्म पालन करून
स्वतःचं कर्म म्हणजे माझ्या कदाचित तुम्ही चॅनलवर बघितलं असेल तर मी त्याच्यावर एक वाक्य लिहिलंय की देशसेवा आणि देवसेवा या दोन सेवा झाल्याच पाहिजेत. त्यासाठीच जन्म घातला पाहिजे. कारण कोणाची शिकवण घ्या, स्वामी महाराज असतील, शंकर महाराज असतील किंवा काय, हे सगळेजण भक्तांच्या उद्धारासाठी लढतात आणि भक्तांचा उद्धार झाला की देश उद्धार होतो. आणि देश उद्धार म्हणजे कसा, भक्तांचा उद्धार म्हणजे कसा, स्वभक्त आपल्या शंकर महाराजांच्या बावनीमध्येच आहे की स्वभक्त तितके रक्षील अंत जगाचा होईल, सुभक्त तितके रक्षील सुभक्तच का रक्षण करणार. तर तो माझा आज स्वामी महाराजांचे भक्त जवळपास बघायला गेलं तर आता समजा आपण एक काहीतरी पॉप्युलेशनचा रेशो बघितला तर एक 12-15 कोटीचा हे बघितला तर ह्यातले 5-6 कोटी समजा स्वामी भक्त आहेत. ह्या 5-6 कोटी लोकांना रोज स्वामी महाराज त्यांच्या इच्छा पुरवतील का? तर नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी एक त्यांचं स्टँडर्ड ठरलं असेल ना महाराजांचा, की कुठल्या भक्तापर्यंत पोहोचायचंय. जसं रोज आपण एखादा मित्र रस्त्यावरून चाललाय आणि तो आपल्याकडे 500 रुपये मागायला आला तर आपण देणार, पण अनोळखी माणसाकडे तो मागायला गेला तर देणार नाही का? तर स्टँडर्ड आहे ओळख. ओळख असणं गरजेचं आहे, जी ओळख आपण करून घेत नाही. बरेच लोक इंटरनेटवर मोबाईलवर फक्त फोटो बघून स्वामी महाराजांसमोर सकाळी बसली म्हणजे आपल्याला स्वामी भक्त झालो किंवा या आविर्भावात असतात. मी मध्ये सुद्धा या विषयावर एका प्रवचनात बोललो की स्वामी महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतात, पण कधी जेव्हा मी चांगलं वागत असेन, जेव्हा मी आईवडिलांचा आदर करत असेन, जेव्हा मी सत्संगी असेन, धर्मसेवा, देशसेवा, कर्म ह्या सगळ्याला अनुसरून जेव्हा माझा आचार चांगला असेल तेव्हा स्वामी महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. नाहीतर कोणतरी जाईल आणि एखाद्याचा खून करण्याने जरा स्वामी महाराज भिवू नको म्हणतात, नाही चालणार. महाराजांनी सांगितले की कसा आचार असला पाहिजे, कसं वर्तन असलं पाहिजे. कारण याच्यावर स्वामी महाराजांचा एक दाखला आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात असताना चोळप्पा महाराज एक दिवशी तिथं गेले, म्हणजे बडोद्याच्या स्वामींनी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी सुंदराबाईंशी तो संपर्क येतो आणि स्वामी महाराजांना ते करतात चोळप्पा महाराज की आपण असं ह्या राजांकडे जाऊया का, तर आपण आणि प्रामाणिक सांगतात आपण इथं गेलात तर मला काहीतरी त्याच्या बदल्यात धन मिळेल, ज्यानं माझं घर चालेल. आणि येसुबाई किंवा चोळप्पा महाराजांच्या पत्नी येसुबाई असतील किंवा आई असतील तर त्या तेच म्हणायचे की किती संन्यासी खायला घालतोस, किती. चोळप्पा महाराजांनी खूप धर्मकार्य केलं, किती लोकांना घालतोस, रोज वेगवेगळ्या संन्यास आणतोस, घरदार काय आहे का नाही. तर ते चोळप्पा महाराज तेव्हा म्हणायचे की नाही, हेच सगळं कर्म आहे, जसं मी आता म्हणलं की हे सगळं चाललं पाहिजे तर चालेल असं म्हणायचे. आणि हे पैशाचं थोडाफार त्यांना वाटतं की बाबा घरासाठी गरजेचं आहे. महाराज म्हणतात तुला पैसे मिळतील ना, चल मी येतो म्हणतात. महाराज शब्द देतात, मेळ्यात बसतात, जायला निघतात, मध्य वाटेत कुठेतरी गायब होऊन पुन्हा अक्कलकोटात येतात. चोळप्पा महाराजांना आश्चर्य वाटतं की महाराज गेले कुठं. बघतात जाऊन तर अक्कलकोटात आसनस्थ भगवंत बसलेला आहे. म्हणतात आलास चोळ्या, का आलास? महाराज आपण गेलात म्हणे, वाईट वाटलं. तर चोळप्पा महाराजांना स्वामी महाराज म्हणतात की चोळ्या, ह्या सगळ्या मोहापायी तुझ्या भक्ती ढासळली, तुझ्या मनाचा त्रिशंकू झाला, भोग आता कर्माची फळं म्हणतात. आणि महाराज अंतर देतात. तेव्हा महाराजांना बाळाप्पा महाराजांनी प्रश्न विचारलाय, म्हणजे हा काय होतं, बहुतांशी वर्णन ही आपल्याला गुरुलीलामृतात किंवा स्वामीचरित्र सारामृतात असतील स्वामींच्या ग्रंथात मिळत नाहीत, काही काही बखेरीमध्ये सुद्धा मिळतात. तेव्हा महाराजांना प्रश्न विचारला बाळाप्पा महाराजांनी. बाळाप्पा महाराज म्हणतात, महाराज आपण परमहंस आहे, लोक आपल्याला एवढ्या गोष्टी आणून ठेवतात, काही काही लोक आता त्यांची नावही घेत नाही म्हणे मी, त्या लपवून ठेवतात, काय काय घेतात, किंवा असे लोक आपल्याला पैशाचे मोह दाखवतात, किंवा हे सगळं आलेलं साहित्य इथं ठेवलं जातंय, तुम्हाला भीती वाटत नाही का हे कोण नेईल? तेव्हा स्वामी समर्थांनी एक वाक्य वापरलंय, मला परमहंस म्हणतात, माझं जो चोरून खाईल त्याच्या पोटात कोळशे होतील म्हणे. किती मोठा विचार आहे बघा की महाराज तेव्हाच महाराजांनी सांगितलेलं आहे की मी पैशाच्या अधीन नाहीये, मी पैशानं भेटत नाही, मी कवडी. म्हणजे तुम्ही आपल्या मराठीमध्येच एक फार मोठं रचनाकारांनी लिहिलं की नाही वेचली कवडी दमडी, नाही वेचिला दाम बाई मी विकत घेतला श्याम, पण कशा आयुष्याच्या श्वासा इतके मोज येले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. देव विकत घेता येतो पण नामानं. नाम जर स्वच्छ असलं, त्याला आळवायची जर ताकद असली तर भगवंत आपोआप चालत येतो. असे असंख्य म्हणजे स्वामी समर्थां बाबतीत असतील किंवा शंकर महाराजांच्या, आता विशेषतः हल्लीचा एक हे बघता, युवा पिढीचा एक कल बघता, म्हणजे हल्ली काय आहे, जसं बघा मनोज कुमारांनी नाव घेतो ना की म्हणजे स्वामी शंकर महाराज, आणि याच्यामध्ये की माझा एक मनातला प्रश्न होता आणि बऱ्याच पिढीला सुद्धा असेल की मला दत्तात्रय,
स्वामी हम्म. आणि शंकर महाराज हम्म. यांचा काय संबंध आहे, म्हणजे यांचा टाइमलाईन काय आहे हा, किंवा हा, यांचा हा. काय संबंध आहे एकंदरीत हम्म, हे जाणून घ्यायला फार आवडेल. आता बऱ्याचदा असं आपण म्हणतो की स्थितीलाही उत्पत्तीचे प्रमुख कोण, ब्रह्मा विष्णू महेश. तर माता अनुसयाच्या उदरी म्हणजे जसं म्हणतो की उदरी म्हणजे पोटामध्ये नव्हे, तर जेव्हा तिचं सत्व बघायच्या उद्देशाने हे त्रैमूर्ती तिथं आले, जसं ब्रह्मा विष्णू महेश आले, तर अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही देव ही झाली बाळे, म्हणजे तिन्ही देव ही बाळं झाली आणि त्या अनुसया मातेच्या पोटी त्या 3 बाळांच्या रूपानं उत्पन्न झालेली विभूती म्हणजे दत्त महाराज. दत्त महाराज ही अशी एक म्हणजे काय म्हणतात की बऱ्याचदा आपण प्रत्येक एखादा संताना जो असा कौलाचारी असतो, समयाचारी असतो, या प्रत्येक संताला आपण दत्त महाराजांशी जोडतो. त्याचं कारण असं की स्थिती लय उत्पत्तीचे प्रमुख असणारे त्रिदेव, म्हणजे बऱ्याचदा लोकांना प्रश्न स्थिती लय आणि उत्पत्ती किंवा जसं म्हणतो की संहार करते, भगवान शंकरांना संहार करते म्हणतात. पण संहार कसा, तर तो संहार म्हणजे मारणं नव्हे, सृष्टीचा विनाश म्हणजे संहार नव्हे, तर सांभाळून घेणारा. या सगळ्याला उत्पत्ती झाली, त्याच्यानंतर त्याचं संगोपन झालं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्याला सांभाळून घेणारे शंकर आहे आणि या तिन्हीचं प्रमुख असलेले दत्त महाराज. म्हणून प्रत्येक संताला दत्त महाराजांची आपण जोडतो. आता दत्त महाराजांच्याच संप्रदायामध्ये जर बघितलं तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, पिठापूर कुरवपुरामध्ये कर्मभूमी असेल, पिठापुरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची जन्मभूमी, तिथून पुढे आला आपण श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांपर्यंत. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा वाडीमध्ये आले, म्हणजे वाडीमध्ये महाराज 12 वर्ष राहिले आणि चातुर्मास्य अवस्था महाराज राहिले आपल्या औदुंबरमध्ये राहिले. तर महाराजांनी जेव्हा देह ठेवला, महाराजांनी जेव्हा महाराज म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा, म्हणजे महाराज म्हणतात की आपल्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख येतो की माझ्या पादुका ज्या निर्गुण स्वरूपाने इथं वास करते, जेव्हा गाणगापूरमध्ये महाराज हे करतात, तेव्हा महाराजांची जिथं ज्या कर्दळीवनामध्ये किंवा ज्या नदीमध्ये महाराजांनी आपला देह विसर्जन केला, तिथून असं बऱ्याच जणांना त्याच्यावरही वेगवेगळे मतप्रवाह आहेत की ब्रह्मगिरी, रुद्रगिरी आणि विष्णुगिरी जे 3 पर्वत आहेत, कृष्णा नदी इथून आपल्या इकडून जाते, त्या कृष्णेला तिथं पाताळ गंगा म्हणतात, त्याच्यामधून वर गेल्यानंतर कुठंतरी कर्दळीवन आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. काही जणांचं म्हणणं आहे ते नाही, त्याच्यात पडत नाही मी. पण तिथं महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्याच्यावर जे वारुळ झालं, उद्धव नाव, म्हणजे ही थोडक्यात सांगून मी तिघांचे संबंध सांगतो. उद्धव नावाचा लाकूडतोड्या पोचला, त्याची कुऱ्हाड काय पडली आणि त्यातून नृसिंहभान अवतार झाला. आणि नृसिंहभान म्हणजे स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या नंतर उत्पन्न झालेले म्हणून ते नृसिंहभान. त्यांचं मूळ नाव स्वामी महाराजांचं कधीही जर बघितला, अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यावर बघितल्यानंतर चांदीच्या मखरेवर स्पष्ट महाराजांचं नाव आहे नृसिंहभान. नृसिंहभान. तर नृसिंहभान म्हणजे स्वामी महाराज. तर स्वामी महाराज तिथं स्वामी महाराजांचा अवतार झाला. महाराज कलकत्त्याला गेले, काशीला गेले, तिथून महाराज अक्कलकोटामध्ये आले. तो दिवस म्हणजे ललिता पंचमीचा. मी जसं म्हणलं, म्हणजे दत्त महाराज आणि ललिता मातेचा विषय मी कधीतरी सांगेन वेगळा, मी आताही बोलता बोलता सांगेन. पण ज्या दिवशी अक्कलकोटमध्ये महाराजांचं प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया, नाही प्रकट दिन वेगळा. प्रकट दिन म्हणजे महाराजांचा जो आपण ज्या दिवशी महाराज प्रगटले, उद्धवानं हे केलं आणि त्याच्यानंतर महाराजांची प्राकट्यावस्था झाली, तो म्हणजे प्रगट दिन, तो म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि महाराज अक्कलकोटात आलेला दिवस म्हणजे ललिता पंचमीचा दिवस. महाराज अक्कलकोटात आलेला पहिला क्षण म्हणजे महाराज आले, ते खंडोबा मंदिरामध्ये बसले. आज ज्या खंडोबा मंदिरामध्ये आपण जे टाक बघतो, ते टाक महाराजांनी तेव्हा आल्यानंतर तिथले टाक, त्या खंडोबा मंदिरातले टाक नेऊन खाली चोळप्पा महाराजांच्या मठात ठेवलेले आहेत. म्हणून आत्ता जे टाक बसले ते तेव्हाच्या राणी साहेबांनी बसवलेले आहेत. भोसले घराण्याच्या राणी साहेबांनी ते टाक पुन्हा बसून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महाराज तिथं ज्या दगडावर बसले, तो दगड आजही तुम्ही जर कधी गेला तर अक्कलकोट स्टेशन जवळ, बस स्टँड जवळ एक मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर, तिथं महाराज पहिल्यांदा आले. त्या दगडावर बसले आणि तिथं महाराजांनी पहिला चमत्कार दाखवला, तो यवनांना. यवन म्हणजे मुस्लिमांना. 4 मुस्लिम तिथं बसलेले होते. महाराजांची कोणतरी हिंदू फकीर बसलाय म्हणे, आपण बघूया हा कोण आहे, या उद्देशाने त्यांनी एक बघायला चालू केलं. चला मजाक, म्हणजे इसकी मजाक लेते, असं म्हणजे यात हिंदू मुस्लिम भेद नाही. महाराजांनी तर तो कधी केलाच नाही. त्या काळामध्ये तेवढा होता. तेव्हा नाणी आपण बघतो की खडुकी, दुडंबी, व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी होती. म्हणजे आपलं चलनही तेव्हा चालत नव्हतं. मुघलांचा काळ एक वेगळा होता पूर्वीचा. आणि तेव्हा महाराज तिथं होते. तर ते म्हणाले चला आपण महाराजांची मजा करू, या उद्देशाने तिथं गेले. स्वामी महाराजांजवळ पोहोचले. बाबा चिलीम पिओगे का, महाराजांना प्रश्न विचारला. स्वामी महाराज म्हणतात पिऊंगा क्यों नाही, पण चिलीम दिली कशी रिकामी, ज्या चिलीमीत गांजाच नाहीये. गांजा नसले चिलीम महाराजांकडे दिली. महाराजांनी अशी बघितली रिकामी दिसते, हातावर मारली.
वैश्वानर म्हणजे अग्नीची प्रार्थना केली, स्वाहास्वदेला नमस्कार केला, अग्नीच्या 2 पत्नी स्वाहास्वदेला नमस्कार केला, अग्नीची प्रार्थना केली, त्याच वर्षी 1 मिनिटात त्यातनं धूर निघायला लागला. स्वामी महाराजांनी दाखवलेला पहिला चमत्कार हा, आणि स्वामी महाराजांनी दिलेला पहिला उपदेश हा, की स्वामी म्हणाले की लक्षात ठेवा, म्हणजे महाराज हिंदी बोलायचे, मराठी बोलायचे सगळे, तेव्हा महाराज म्हणाले, याद रखो मजाक साप तो नहीं लेकिन साप से भी ज्यादा जहरीली है. म्हणून कधीच कोणाची मजा करू नका, महाराज म्हणाले. मजा जाणून बुजून करू नका. तेव्हा त्यांना कळालं, आणि तेव्हा म्हणजे एक तोची एक समर्थ पिक्चरच्या माध्यमातून ते दाखवलंय सुद्धा. म्हणजे स्वामी महाराजांचे अभ्यासकार संजय वेंगुर्लेकरांनीही त्याच्यावर लिखाण केलंय. तर त्याच्यामध्ये असं लिहितात की तेव्हा तिथं बरोबर हे चालू होतं, मुस्लिमांची प्रार्थना चालू होती, स्वामी महाराज नमाज पठण चालू होतं, आणि तेव्हा महाराजांना ते म्हणजे तेव्हा महाराज म्हणाले की ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. महाराज म्हणाले, तिकडून महाराज म्हणतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे महाराज म्हणतात की मला यात अडकू नका, मी ह्याच्या पलीकडे आहे. म्हणजे मिलिंद माधव नावाचे एक संत, धर्मात सुद्धा अडकू नका, मी विश्वव्यापक आहे. महाराजांच्या नावामागच लावतो ना आपण, अनंत कोटी ब्रह्मांड नायक एकच. हे आपण ह्या घरापासून इथून वर, म्हणजे या काय म्हणतात, एक स्टुडिओ, इथून हे गाव, इथून हे नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत, आणि अशा पलीकडे असलेली आपली सगळी युनिव्हर्स, ह्या सगळ्या अशा अनंत युनिव्हर्सचा जो मालक आहे, त्याला ह्या सगळ्याचा काय सोसच पडलेला नाहीये. आणि याची रूपं महाराजांनी स्वतः प्रत्यक्ष आपल्या भक्तांना दाखवले. स्वामी स्वतःना महाराजांनी स्वतः दर्शन दिलेलं आहे. म्हणजे माझ्या शरीरात, माझ्या उदरामध्ये गणपती आहे, पायामध्ये हनुमान आहे, वर लक्ष्मी, अशा रूपात महाराजांनी दर्शन दिलेले आहे. दत्त जयंतीचं पर्व झाल्यानंतर स्वामी महाराजांची अगदी निस्सीम भक्त, ज्यांचं नाव स्वामीसूत, तर मराठे विष्णू, तर जेव्हा स्वामी महाराजांचे म्हणजे जे स्वामीसूत ज्यांना म्हणतात, तर ते जेव्हा महाराजांकडे जातात तेव्हा पायामध्ये खडावा घालून नाचतात. म्हणून भक्त महाराज त्यांना म्हणतात की खडावा काढा, आणि खडावा घालून नाचले म्हणून त्यांच्यावर मारहाण किंवा असं करतात. आणि आजही तो काळ आहे. म्हणजे एखादा भक्त देवाकडे जास्त करायला लागला किंवा काय, कली त्याचे कान फुंकतो की करू नकोस, हे कशाला करतोयस, असं आपसुक घडतंय. त्याच पद्धतीनं तेव्हाही कली असणार, कलीचा प्रभाव, की हे हा करतोय, हा मोठा होतोय, हा मठात हे होतंय, असं होतंय, तसं होतंय, असं व्हायला लागलं. आणि त्यांना मारलं. तेव्हा महाराजांना त्यांनी नमस्कार करून म्हणाले की महाराज, आपल्या समोर मला मारलं, आणि हे आपण बघितलं, हे कसं काय म्हणे. महाराज म्हणतात, तुला मोठं करायचंय म्हणतात. म्हणजे ह्या वाक्यात खूप सार आहे बरं काय. कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की मी सेवा करतोय पण मला त्रास होतोय, मी हे सेवा करायला लागले, मला वेदना होत आहेत. पण त्या वेदना कशासाठी असतात, तर तुमची परीक्षा असते. जसं पहिलीची परीक्षा सोपी आहे, दुसरीची अवघड, तिसरी, पाचवी, 10वी बोर्ड अवघड आहे, तसाच तुमचं स्टँडर्ड ठरलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं तिथंपर्यंत पोहोचायचंय. त्या परीक्षा दिल्यानंतर महाराज पास करतात. एक पेला आहे, त्याच्यामध्ये माती आहे, घाण भरलेली आहे, दुधानं भरायचं आहे, आणि फक्त दूधच आहे, तर त्यात ओतण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ते दूध ओतायला लागलं की एका स्टेजला येऊन ती घाण बाहेर जाईल, आणि फक्त दुधाचा पेला होईल. आणि तो दुधाचा पेला म्हणजे स्वच्छ चारित्र्य, जे स्वामी महाराजांना अपेक्षित आहे भक्तांकडून. आणि तसंच झालं की स्वामीसूतांना मारलं गेलं. स्वामीसूत मग जसं आपण म्हणतो स्वामीसूत मुंबईला आले, त्यांनी सेवा केली, आणि तेव्हा महाराजांनी जाण्याच्या आधी, स्वामीसूत जेव्हा अक्कलकोट सोडून मुंबईला येणार त्याच्या आधी महाराजांनी त्यांना मी कोण आहे हे दाखवलं. आणि स्वामी म्हणून महाराजांना बहुतांश अनेक संतांनाही म्हणतात. आपल्या इथं सांगलीमध्ये हे किस्से कुठं ऐकण्यातही नसतील. सांगलीमध्ये केळकर महाराज म्हणून, म्हणजे केळकर वाडा प्रसिद्ध आहे, खूप मोठा प्रसिद्ध वाडा आहे. 101 वर्षांची अखंड कीर्तन परंपरा आहे. म्हणजे घरामध्ये जर आज कोण वारलं तर उद्या उठून कीर्तन करायला पाहिजे. सकाळी वारलं तर देहविधी करून संध्याकाळी 6 वाजता कीर्तन करायला बसलं पाहिजे, हा नियम. म्हणजे आत्ता जे पीठाधीश ते नाना म्हणून आहेत, त्यांचे वडील जेव्हा वडील गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 वाजता रडत त्यांनी रामकृष्ण हरी म्हणून झांज वाजवलेला आहे. अशी परंपरा. आणि त्यांचे गुरु म्हणजे कोटणीस महाराज. कोटणीस महाराज असताना, कोटणीस महाराज म्हणजे त्यांची परंपरागत गुरुचे कोटणीस महाराज, ते अक्कलकोटाला गेले, आणि अक्कलकोटमध्ये जातात ते कट्टर देवी भक्त होते. ते म्हणाले की मी देवी, म्हणजे त्यांना असं कळालं की अक्कलकोटमध्ये कोणतरी स्वामी महाराज म्हणून आहेत, फार मोठी विभूती आहे असं. तर ते म्हणाले मी अक्कलकोटामध्ये मला वाटत नाही म्हणे की मी येईन, का तर मी देवी उपासक आहे, मी कुठल्याही देवाला म्हणत, जसं नरहरी सोनार म्हणायचे की मी शिवभक्त आहे, मी विष्णूला हात लावणार नाही, तसं मी जाणार नाही म्हणा. तर भक्त तिथले एक म्हणाले की तुम्ही आमच्या स्वामींनी तुम्हाला अंबाबाईच्या रूपात दर्शन दिलं तर म्हणे असं कोण, म्हणे अंबाबाई कोण, म्हणे असं एक असतं ना आपल्याला, अंबाबाई कोण, आणि हे कसं शक्य नाही म्हणाले. तर तेव्हा चला तुमची मर्जी म्हणून, आपण म्हणतो ना आपतेष्टांची मर्जी म्हणून आपण नमस्कार करायचा, तशा पद्धतीने ते गेले. महाराज समोर अंबाबाईच्याच रूपात
अक्षरशः देवीच्या रूपामध्ये महाराज उभारलेले. आजही कुठे कुठे photo आजही पाहायला महाराजांचा आदिशक्ती रूपामध्ये आपण फोटो बघतो. मिळतात. तर असे अनेक किस्से महाराजांनी स्वतः म्हणजे जगदंबा रूपात दर्शन. अंबाबाई म्हणजे कोण हो? जी जगन्माता आहे, जगन्माता. त्रिभुवनाची जननी जिला म्हणतात, सर्वस्याध्या आदिशक्ती. त्रिगुणात्मिका महालक्ष्मी, जी त्रिगुणांना आत्मसात केली, तिचं रूप दाखवणं हे ऐऱ्यागेऱ्या गल्लीतल्या नथुगेऱ्याचं काम नाही, हे ब्रह्मांड नायकाचंच काम आहे. आणि ते स्वामी महाराजांनी केलेलं. आणि अशा असंख्य भक्तांना महाराजांनी उद्धारलंय. असंख्य संतांचं गुरुपद स्वतःकडे ठेवलंय. जसं आपण बोलत होतो की शंकर बाबा महाराज, महाराजांच्या बाबतीत शंकर महाराजांची बावनी भाऊदासांनी लिहिली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की स्वामी म्हणजे शंकर बाबा म्हणतात की तृप्त करविले स्तनपाने. कुणी? तर स्वामी महाराजांनी. मला स्तनपान केलंय त्यांनी म्हणतात. असं म्हणजे महाराजांचा उल्लेख आहे की भाऊदास त्याच्यात बावनी कधी तर वाचले तर तृप्त करविली स्तनपाने ऐसी वदती स्ववदने. स्वतःच्या मुखाने ते सांगतात की मला ह्यांनी स्तनपान देऊन तृप्त केलेलं आहे. कोणी? तर अक्कलकोट स्वामी महाराजांनी. म्हणजे इतक्या कदाचित महाराजांच्या बाबतीत आता एक ते सिरियलमुळे ते मालक, अक्कलकोटचे मालक किंवा हे शब्द प्रचलित आहेत. पण शंकर बाबा स्वतः अक्कलकोटला एकदा अक्कलकोटला नाही, नगरला गेलेले असताना एका ठिकाणी स्वामी महाराजांच्या स्वामींचा कार्यक्रम चालू होता. स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाची तयारी चालू होती आणि तिथं खीर केलेली मोठ्या भांड्यामध्ये. आणि ती खीर केली असताना त्यात एक चिमणी मरून पडली. चिमणी मरून पडल्यावर झालं असं की आता हे अन्न द्यायचं कसं लोकांना. तर ही बातमी पडली शंकर बाबांच्या कानावर. बाबा तिथे गेले, उठ म्हणाले आणि ती चिमणी गरम खिरीतनं उठून उडायला लागली. आता चिमणी तर मेलेली नाही म्हणल्यावर खीर खराब झाली नाही ना. म्हणजे असे हा किस्सा म्हणून झाला. पण यांचा संपर्क जसा आपण विचारलं की दत्त महाराजांकडून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि नंतर अक्कलकोटचे स्वामी महाराज, जसं नृसिंह स्वामी महाराज दत्त महाराजांचे शिष्य आहेत की अवतार आहेत. 100% अवतार आहेत. कारण शिष्य म्हणजे जसं म्हणतात की स्वतःच अवतारी पुरुषाला शिष्यत्वच राहत नाही. असा कुठल्याही ग्रंथामध्ये उल्लेख मिळणार नाही किंवा कुठल्याही वाचनात येणार नाही. स्वतः दत्त स्वरूपच. कारण स्वतः दत्त स्वरूपच. गुरु वगैरे नाही, अजिबात नाही. जसं दत्त महाराजांच्या बाबतीत आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं की दत्त महाराजांचे 24 गुरु म्हणजे कसं वेगवेगळ्या प्रसंगानं आलेल्या अनुभवातून मानलेले गुरु. पण टार्गेटेड सद्गुरू असा दत्त महाराजांचा कोण कधी ऐकण्यात येत नाही. आणि तसंच जर अगदी विचाराल तर दत्त महाराज कुणाची उपासना करतात तर ती त्रिपुर सुंदरी ललितेची करतात. म्हणजे दत्त महाराजांनी स्वतः त्रिपुरा रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये भार्गवराम म्हणजे आपले परशुरामांना उल्लेख केलेला आहे. जसं जर नात्यानंच बघितलं तर मामा आवाचे. तर दत्त महाराजांनी परशुरामांना काय सांगितलं तर श्रीविद्या नावाची एक अशी उपासना आहे. जसं आपण म्हणतो दशमहाविद्या या जगातल्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम महाविद्या, त्यातली श्रीकुल, त्यामध्ये 2 कुलं असतात, 2 कुलं मांडली जातात. एक म्हणजे श्रीकुल आणि दुसरं म्हणजे कालीकुल. कालीकुलातल्या देवता उग्र असतात, श्रीकुलातल्या सौम्य असतात. तर श्रीविद्येची श्रीदेवी जी प्रधान देवता तिला श्री म्हणतात किंवा ललिता म्हणतात. काही काही षोडशी म्हणतात, त्रिपुर सुंदरी म्हणतात, कर्नाटककडे गेलं तर राजराजेश्वरी म्हणतात, साऊथमध्ये गेलं तर राज्यलक्ष्मी म्हणतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिची सेवा करते. त्या देवीचे उपासक म्हणजे दत्त महाराज. आणि कट्टर उपासक, कट्टर श्रीविद्या उपासक दत्त महाराज. जर तुम्ही आपल्या वाचनामध्ये येते बघा, काशी क्षेत्री स्नान करीतो, करविरी भिक्षेला जातो, माहुरी निद्रेला वरितो. जे दत्त महाराज काशीत स्नान करतात, करविरात भिक्षेला येतात, माहुरात निद्रेला जातात. माहुरे निद्रास्थान आहे. आणि तसंच दुसरं वर्णन येतं की काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी निर्मळ नदी तुंगा, जलप्राशी निद्रा माहुरदेशी. काशी स्नान जप कुणाचा करतात? ज्याचा जप समस्त जग करते त्यांचा जप कोण करते? ते कुणाचा जप करतात? तर ते ज्यांचा जप करतात किंवा ते करतात ती म्हणजे माता ललिता. आणि हे स्पष्ट दत्त महाराजांनी त्रिपुरा रहस्य ग्रंथामध्ये सांगितलं. त्यात चर्याखंड 3 खंड त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यातले बहुतांशी खंड आपल्याला उपलब्ध होत नाहीत. कारण बऱ्याचदा काय होतं की जर ललिता किंवा ह्याच्या बाबतीत जर विचाराल तर हयग्रीव नावाचे एक ऋषी होते. हयग्रीव महर्षी असतील, अगस्त्य महर्षी असतील, लोपामुद्रा असतील, स्वतः मनु, चंद्र या सगळ्यांनी श्रीविद्या उपासना केली. तर ह्यामध्ये असा उल्लेख येतो की माता सांगते की इव्हन दो कुणीही तुम्हाला श्रीविद्या विचारेल, कुठला मंत्र विचारेल तर सांगायचं नाही. तर माता सांगते राज्यम देयम शिरोदेयम न देईते षोडशाक्षरी. श्रीविद्येमध्ये देवीचं नाव जे आहे षोडशी, तर त्याच्यामध्ये षोडशी म्हणून एक मंत्र असतो किंवा षोडशी दीक्षा होते. त्यात मिळालेला मंत्र राजाला जर समजा मिळाला तर राजानं स्वतःचं राज्य लुटून द्यावं, स्वतःचं शिर कापून द्यावं, तर मंत्र कोणाला सांगू नये. का? तर स्वमातृ योनिर गोप्य, स्वतःच्या आईच्या योनी इतका गुप्त ठेवावा असा तो मंत्र असतो. का? तर मंत्र कधी ऐकण्यात आला असेल तर बघा, बरेच लोक हल्ली काय करतात, नेट, युट्यूब किंवा याच्या माध्यमातून मंत्र वाचन किंवा असं करतात.
पण मंत्राचा एक नियम असतो. जसं आपण म्हणालो की भक्ती मार्गाला नियम नाहीये, पण वेद किंवा ह्या शास्त्र गोष्टी म्हटलं तर त्याला नियम असतात. का साधन तर आहेत ते. कारण तर मंत्रा ते देवतः, मंत्रामध्ये देव असतात किंवा आणि त्याच्या पुढची बाब मंत्र इति देव, हा मंत्रच देव असतात. आणि एखाद्या मंत्राला आता पूर्वी आपण ऐकलंही असेल की अग्नी स्थापना अशी हाताला काळीपिटीनं व्हायची नाही, तर मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करायचे. किंबहुना बाण साधाच असतो पण मंत्र केला ब्रह्म. आता ब्रह्मास्त्र काय आहे? ब्रह्मास्त्र एक मंत्र आहे, कुठलं विशेष अस्त्र नाही आहे. तर तो मंत्र त्याच्यावर प्रेरित करून तो मंत्रानं केलेलं ते आयुध सोडायचं, प्रक्षेपण करायचं, म्हणजेच ती अस्त्र तयार होते किंवा अशी शक्ती. मग ह्या शक्ती सगळ्या या मंत्रामध्ये असतात आणि हे मंत्र त्याच्या अधीन असतात. दत्त महाराज किंवा ह्याच्या बाबतीत तर सगळ्यात मोठं उदाहरण सांगायचं तर कर्नाटकामध्ये हुमणाबाद नावाचं एक गाव आहे. हुमणाबादमध्ये माणिक प्रभू नावाचे फार मोठी विभूती होऊन गेली. आजही माणिक प्रभू संस्थान जर बघितलं, इतकं प्रचंड प्रशस्त स्वच्छ शुद्ध सात्विक आचारांचं देवस्थान आहे. त्या हुमणाबादच्या माणिक प्रभू महाराजांवर दत्त महाराजांची अशी कृपा झाली की त्यांनी पराकोटीची श्रीविद्या केली. जर तुम्ही इंटरनेटवर युट्यूबवर बघितलं तर त्याच्यामध्ये दत्त महाराजांची त्यांनी केली रचना, ही शिवा प्रलय होत भवा अचल वैभवा चंडिका धुमा दशमहाविद्यांची आरती कधी ऐकली नसेल. इतकी जबरदस्त आरती त्यांच्या संस्था, ती हुमणाबादच्या माणिक प्रभू संस्थानची माणिक प्रभूंनी खुद्द केलेली आहे. तर ती इतकी जबरदस्त दशमहाविद्यांची आरती आहे. दशमहाविद्या ज्या असतात धुमावती, बगलामुखी, भुवनेश्वरी, षोडशी, तारा, छिन्नमस्ता, मातंगी, तर ह्यांच्यावर ती केलेली आरती आहे. म्हणजे कधी विधवा, कधी सौभाग्य मुकुट महाराणी. विधवा म्हणजे जशी धुमावती, सौभाग्य मुकुट महाराणी म्हणजे स्वतः त्रिपुर सुंदरी असेल किंवा ह्या अन्य देवी असतील. तर अशा देवी त्या माणिक प्रभू महाराजांच्या पराकुटीच्या श्रीविद्या भक्तीवर प्रसन्न होऊन दस्तूर खुद्द दत्त महाराजांनी प्रकट होऊन त्यांना सोन्याचं श्रीचक्र किंवा सोन्याचं श्रीयंत्र दिलेलं आहे. म्हणून आत्ता हल्लीच्या काळामध्ये जर बघाल तर स्वामींच्या संबंधित दत्त महाराजांना कनेक्ट केल्यानंतर किंवा दत्त महाराजांशी संबंधित स्वामींपर्यंत पोहोचल्यानंतर बऱ्याच घरामध्ये श्रीयंत्राची पूजा होते बघा. पण बऱ्याच लोकांना श्रीयंत्र माहित नाहीये, श्रीयंत्रच काय आहे माहित नाही किंवा ते कशाचं प्रतीक. म्हणजे लोकांना वाटतं श्रीयंत्र पूजा केली घरात पैसा येईल, लक्ष्मी येईल किंवा काय. पण ह्याच्यात दत्त महाराजांनी सांगितलंय की ते फक्त म्हणजे एक असं वर्णन असतं की जे देव भोग देतात ते मोक्ष देत नाहीत आणि जे मोक्ष देतात ते भोग देत नाहीत. कारण वैराग्य देवता वेगळ्या असतात, ऐश्वर्य देवता वेगळ्या असतात. जसं आपण बघतो संन्यासी किंवा संन्यास्त लोक असतील त्यांच्या गळ्यात फार म्हणजे हल्लीचे संन्यासी जरा फार वेगळे प्रकार आहे. पण जे मूल संन्यासी आपण बघतो शंकराचार्यांसारखे किंवा जे रामानुजाचार्यांसारखे असतील फार मोठ्या मोठ्या विभूती, तर यांच्याकडे रुद्राक्षाशिवाय दुसरा कुठला दागिना गळ्यात नसतो. वनमाला त्याला म्हणतात पूर्वीच्या भाषेमध्ये. तर ते वैराग्याचं प्रतीक म्हणून रुद्राक्ष घालतात. तर असे संन्यासी किंवा असे संन्यास्त जे म्हणलं जसं जे देव भोग देतात ते मोक्ष देत नाहीत, जे मोक्ष देतात ते भोग देत नाहीत. पण दत्त महाराज असं म्हणतात की ही जी श्रीविद्या किंवा हे जे श्रीयंत्र आहे किंवा ह्याची उपासना किंवा श्रीविद्या उपासना माणसाला काय देते तर भोगश्च मोक्षश्च करस्थैव, भोग आणि मोक्ष हातात ठेवून, जे म्हणजे दोन्ही गोष्टी हातात आहेत. करा कमलबत म्हणजे हातामध्ये एखादा आवळा स्वच्छ आहे, तो डोळ्याला जसा स्वच्छ दिसणार आहे तो फक्त खायचा आहे. म्हणजे श्रीविद्या किंवा ह्या उपासना करून देवाच्या साधना करून आपल्याला परमेश्वर मिळवायचं, इतकं सोपं आसन करायचंय. पण हेच माणसांना नको आहे. जसं म्हणलं की लगेच इन्स्टंट. देवाचा कायदा काय आहे की फर्स्ट वी हॅव टू इन्व्हेस्ट, देन गॉड विल गिव्ह यू इंटरेस्ट. पण माणसांचं काय झालंय, आम्हाला इन्व्हेस्टच करायचं नाहीये. इन्व्हेस्ट करताना काय आहे, आर्थिक इन्व्हेस्टमेंट देवाला नको आहे, टाइम इन्व्हेस्टमेंट पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. कारण मूल रडतंय समोर दिसतंय की आई सांगते तिथं जाऊ नको, लागणार आहे, हाताला लागेल, भाजेल, करपेल, पाय तर होईल असं आई सांगते. पण बरेच लोक काय करतात की हे सगळं म्हणजे मुलं किंवा हे टाळायला बघतात की जाऊ दे, आई आहे ओरडत असेल असं करायला बघतं. आणि त्यानंतर जेव्हा त्याला लागते तेव्हा आई सांगते तुला मी 4दा हाक मारली, तू आला नाहीस. आणि तेव्हाच खरी आपली कसोटी असते. देव सांगत असते की ही वाट धर, हा मार्ग पकड, ही सेवा कर, पण आपण फार वेगळ्या पद्धतीने जायला बघतो आणि मग आपल्या आपोआप पश्चातापाची आपल्याला ह्या भूमिका घडतात. असं हे दत्त महाराजांपासून स्वामी महाराजांपर्यंत या परंपरा, तिथून शंकर महाराजांपर्यंत जसं म्हणलं की शंकर महाराजांनी स्वतः सांगितले जो माझ्या मालकांची सेवा करेल तो आपसुक मला प्रिय होईल. शंकर महाराज कोण आहेत? शंकर महाराजांच्या बाबतीत महाराजांना स्वतःच प्रश्न विचारला की आपण करू, तेव्हा महाराजांनी स्वतः अल्लाचं प्रचलित गाणं किंवा प्रचलित उद्गार आत्ता आपल्याला बघतात की महाराजांच्या खाली टॅगलाईन काय असते, मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर. महाराजांनी स्वतः सांगितलं की मी असे कैलासपती, महाराजांच्या बावनीमध्येच पुन्हा उल्लेख येतो, मी असे कैलासाचा पती म्हणजे मी स्वतः शंकर आहे.
ह्याच्या मध्येच महाराजांनी उत्तर दिले. किंवा महाराज म्हणतात की कधी भवानी कधी कृष्ण म्हणा, कधी दुर्गेचा वास म्हणा. म्हणजे कधी दुर्गा, कधी कृष्ण, कधी भवानी अशा वेगवेगळ्या रूपात महाराजांनी दर्शन दिलेले आहे. मी कुठेतरी ऐकलंय की शंकर महाराज अष्टावक्र ऋषीचे हा नाही, अवतार म्हणू शकतो महाराज का काय आपण? होते, अष्टावक्र होते. म्हणून महाराजांना अष्टावक्र ऋषींचे अवतार किंवा असं, पण तसा वास्तविक कुठं जास्त आपल्याला ह्याचा उल्लेख उल्लेख मिळत नाही. अष्टावक्र म्हणजे 8 बाजूला अंग जिथे कोळीव वाकडं असतात, हा म्हणजे, हा. तशा पद्धतीने शंकरबाबांचं चालणं किंवा तशा पद्धतीनं होतं. पण जेव्हा महाराजांनी अवतारी पुरुषाचे दाखले दिले तेव्हा महाराज अगदी सरळ धडधडीत उभारलेले आहेत. किंवा महाराज ह्याच्या बाबतीत जसं ह्याला गेलेले आपल्या एक प्रसिद्ध मंदिर नाही, कर्नाटकात नव्हे, महाराज वृद्धेश्वराला, हा, हा. वृद्धेश्वरावर गेले असताना तिथं जर बघितलं की एक शिवलिंग महाराज अलग शब्द दिल्या धरणी दुभगली आणि त्यातून शिवलिंग प्रकट झाले. तेव्हा महाराजांच्या मध्ये लोकांना शंकराची पूर्ण प्रतिमा दिसत होती. असे इतके महाराजांचे उल्लेख, महाराजांना दुर्गा रूपात लोकांनी बघितलेलं आहे. एवढंच कशाला, महाराज आता जसं महाराजांचे 2 मठ आपल्याला माहिती आहेत की महाराजांचा एक मठ आहे तो महाराजांची समाधी मठ जो धनकवडीमध्ये आहे, आणि दुसरा महाराजांचा मठ म्हणजे एक तिथं आता पुणेकरांसाठी तो एक असा वाक्प्रचार असतो की वरचा मठ खालचा मठ. तसं वरचा मठ म्हणजे हे ना नव्हे असायला वरचा, तर वरचा मठ म्हणजे विश्रामधामचा, खालचा म्हणजे धनकवडीतला. तर विश्रामधाम किंवा ह्या गोष्टी लोकांना माहितही नसतील कदाचित, मला आजच कळले. तर महाराजांचा विश्रामधाम मठ म्हणजे महाराजांचे परमभक्त बाबूराव रुद्रकर नावाचे परमभक्त. समाधीनंतरही महाराज लीला काय दाखवतात त्याचं एक प्रचलित उदाहरण म्हणजे बाबूराव रुद्रकरांनी महाराजांची खूप सेवा केली. आणि जेव्हा महाराजांनी समाधी घेतली, देह ठेवल्यानंतर तेव्हा धनकवडीचा जो प्रकार होता तो सगळा श्वापदांचा आणि याचा होता. सगळे लोक सकाळ समाधी कार्य झाल्यानंतर सगळे लोक निघून गेले. आता बाबूराव रुद्रकरांना भीती काय की महाराजांचं देह इथं आहे, जनावरं आली आणि तो उकरून नेला तर म्हणून रात्रभर तसे बसून छत्री धरून पावसाच्या तिथं बसायचे. कित्येक वर्ष त्यांनी ती सेवा केली. आणि एक दिवशी असं झालं की समाधीतून प्रगटुनी, समाधीत मधून प्रकट झाले. त्यांना म्हणाले चल आता विश्वभ्रमण करून येऊया, तुला सगळे देश दाखवतो म्हणाले. पटणार नाही ह्या गोष्टी, हे सगळे बावनीमध्ये असतील, महाराजांच्या शंकरगीतेमध्ये हे स्पष्ट उल्लेख आहेत. बाबूराव रुद्रकरांना म्हणाले चल तुला देशाटन करून आणतो. आणि महाराजांनी त्यांना संपूर्ण नाही म्हणाले मला भीती वाटते, तर मी असता भीती तुझं कैसी म्हणाले, मी असताना तुला भीती कशाची आहे म्हणाले, चल म्हणाले. आणि बाबूराव रुद्रकरांना समाधीनंतर समाधीतून उठून समस्त देशांचं पर्यटन करून देशात इथं आणून पुन्हा सोडलं. एक काय म्हणतात की विचारांच्या कक्षेच्या पलीकडे असलेले अनुभव शंकर महाराजांनी भक्तांना दिलेला आहे. आणि त्या बाबूराव रुद्रकरांना शंकर महाराजांच्याच आज्ञेनुसार शंकर महाराज म्हणाले की तू आता इथं थांबू नकोस, तू एक वेगळ्या ठिकाणी जाऊन मठ स्थापन कर, तिथं मी विश्रांतीला येईन. आणि ते विश्रांती स्थान म्हणजे विश्रामधाम. म्हणून आजही जर तुम्ही धनकवडीच्या मठापासून जर एक 5 ते 7 मिनिटावर जर गेला तर चैतन्यनगरमध्ये महाराजांचं विश्रामधाम म्हणून आहे. त्या विश्रामधाममध्ये महाराजांच्या विश्रामासाठी दुपारची एक विशेष वेळ दिलेली आहे. 1 वाजता मठ बंद होतो, 3 ते 4 रेंजमध्ये पुन्हा उघडतो. तिथं जर कितीही भला मोठा माणूस, कितीही VIP असो, कोणी असो, मठ उघडला जात नाही, अजिबात नाही. कारण त्यांची अशी म्हणणं आहे की महाराज स्वतः येतात आणि अनेक अनुभवही घेतलेले आहेत की त्यावेळेस म्हणजे सेवेकरी काहीतरी करायला जाण्यात तो दिवस काहीतरी मोठा अपघात घडणं, कोणाबाबतीत काहीतरी होणं, म्हणजे महाराज सांगतात की नाही डिस्टर्ब करायचं. आणि मला जर स्वतःला विचाराल तर 1,00,000 लोक समजा जर महाराजांच्या धनकवडीमध्ये येत असतील, महाराज दोन्ही भूमीच महाराजांच्याच, धनकवडी तर समाधी स्थान आहे, त्याच्यासारखी शक्ती लहरी कुठं नाही. पण धनकवडीमध्ये जर 1,00,000 लोक येत असतील तर महाराज म्हणतात यातल्या फक्त 100 लोकांना इथं पाठव, कारण ही माझी विश्रामभूमी आहे, मला इथं शांत बसायचंय, इथं सगळ्यांचा गलका नको आहे, दंगा नको. म्हणून तिथं कधीही गेला तर तुम्हाला जाणार की इतकी शांतता आहे. ते बाबूराव रुद्रकरांनी म्हणजे महाराजांच्या त्यावेळेच्या स्वतः महाराजांसोबत राहिलेल्या शिष्यांनी केलेली ती स्थापन केलेली भूमी आहे. तिथं म्हसोबाचं मंदिर आहे, महाराजांची मूर्ती आहे, समोर मारुती आहे. आणि मारुतीचे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की महाराज नक्की कोणाचा अवतार, तर महाराज जसं तुम्ही म्हणाला की नक्की कोणाचा अवतार, तर तेव्हा महाराजांना विचारलं की आपण कोण, तर महाराज म्हणतात की ह्या जगामध्ये जे प्रमुख हे आहेत सप्तचिरंजीव जी असती त्यातील श्रेष्ठ असे विभूती, तो मी असे मारुती स्वयंमुखाने श्री वदती. स्वतः महाराजांनी सांगितले तर मी कोण आहे, तर मारुतीचा अवतार आहे. मारुती भी भगवान शंकराचे अवतार मानले, भगवान शंकरांचे रुद्रावतार म्हणून आपण मारुतींकडे बघतो. तर ते मारुतीचा मी अवतार आहे. किंबहुना असं काय काय जण म्हणतात की जसं आता महाराजांची पालखी निघते
दत्त मंदिरकडून इकडे येते, देह ठेवलेल्या जागेपासून ते महाराजांच्या इथंपर्यंत धनकवडीपर्यंत येते. नंतर विश्रामधामलाही पालखी जाते, म्हणजे महाराजांच्या प्रकट दिनाला जाते, पुण्यतिथीला जात नाही. तर प्रकट दिनाला तिथं जाते. तर दरम्यान ती पालखी जिथून निघते, महाराजांनी देह ठेवल्यानंतर असा काही लोकांच्या वाचनात किंवा काही लोकांच्या सांगण्यात आलं की महाराजांचा तिथं संचार झाला आणि संचारातीत अवस्थेमधून महाराजांनी सांगितलं की मी स्वतः कोण आहे. तेव्हा महाराजांनी उल्लेख केला की मी मारुती आहे म्हणून. आणि म्हणून आजही तुम्ही गेला तर धनकवडीमध्येही मारुतीचं मंदिर आहे, विश्रामधाममध्येही महाराजांच्या मूर्तीसमोर मारुतीचं मंदिर आहे. म्हणून मारुतीची विशेष पूजा तिथं होते. आणि महाराजांच्या बाबतीत अष्टमी देवीचा संपर्क कसा जोडला जातो, तर महाराजांचा प्रकट जो दिन आहे तो म्हणजे दुर्गाष्टमी, आणि महाराजांनी देह ठेवला दिवस तोही दुर्गाष्टमी. त्यामुळे विशेष करून असं जनरली होत नाही, देह ठेवलेला दिवस किंवा असेल किंवा प्रकट अवस्था असेल. आणि प्रकट अवस्था म्हणण्यापेक्षा असं उदरी जन्म नाही. अंतापूर नावाच्या गावामध्ये महाराजांचा अयोनी संभवा, तर तिथं गेले, अंतापुरामध्ये महाराजांचा जन्म झाला. तर महाराजांनी नंतर स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की माझा इथं जन्म झाला आणि असं तुम्ही घेऊन या. आणि मग ते बाळ घेऊन आलं. त्या बाळाच्या कृष्णलीला भक्तांनी बघितल्या आणि ते म्हणजे शंकर महाराज. आणि कृष्णलीला म्हणण्यापेक्षा महाराजांनी स्वतःच्या आलेल्या भक्तांना स्वतः विष्णू रूपात सुद्धा दर्शन दिल्याचे दाखले आहेत. विष्णू रूपामध्ये दर्शन, जसं मी मगाशी म्हणालो की स्वामी महाराज देवी रूपात प्रगटले, हे सहज कुठल्या व्यक्तीला किंवा सामान्य माणसाला शक्य नाही. बऱ्याचदा मुलांचा किंवा यांचा प्रश्न असतो, किंवा एकदा काय होतं की महाराजांकडे बघण्याचा प्रकार एक उच्च भ्रू किंवा काय म्हणतात की ज्यांच्याकडं विचाराची किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर शास्त्राची भाषा ही परोक्ष असते. शास्त्र प्रत्येकाला समजेल असं नाही. आणि शास्त्रामध्ये असाही उल्लेख असतो की शास्त्र एक ज्याला कळतंय त्याला ते चांगलं कळेल, ज्याला कळवायचं नाहीये त्याला ते इतकं वाईट वाटेल की तो आपसूक त्यातनं बाहेर पडेल. तर परोक्ष भाषा जशी म्हणजे शास्त्राची भाषा कळेल तसे हे संत लोक असतात. महाराज सिगरेट ओढतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की म्हणजे काय होतं की मी सुरुवातीला एकदम पुण्यामध्ये जेव्हा आलो होतो, अगदी तिथे मंदिरात गेल्याच्या नंतर मी मित्रासोबत गेलो आणि लोक तिथे सिगरेट दाखवतायत, ते प्रदूषण पसरतंय आणि हे सगळं हा काय प्रकार आहे. तो प्रकार विचित्र वाटला. माझी आणि मित्राची सुद्धा चर्चा झाली की हे असं नाही व्हायला पाहिजे. सात्विक एखाद्या मंदिरामध्ये किंवा संतांच्या आजूबाजूला सात्विक वातावरण पाहिजे. तो काय प्रकार आहे तुम्हाला तुमच्या जसं म्हणलं तसं आता शास्त्राचे दोन प्रकार एक असतात, आगम आणि निगम. तर एक असतात, एकामध्ये वेदाला महत्व, एकामध्ये तंत्राला महत्व आहे. तंत्रामध्ये महत्व असते मकाराला, पंचमकार ज्याला म्हणतात, मत्स्य, मीन, मैथुन, मदिरा, मांस ह्या गोष्टींना महत्व असतं. त्याच्या पुढे जर गेला तर आचारांच्या पद्धती असतात, त्यामध्ये सगळ्यात सात्विक, जसं तुम्ही म्हणाला की सात्विकता पाहिजे. कारण शास्त्र सांगते की सत्वम सुखे संजयती. सत्वामध्ये जे सुख आहे की सात्विकतेत सुख आहे ते कशात नाही. सत्वम सुखे संजयती म्हणून समयाचार, त्याला जो सात्विक उपासना पद्धती, पाणी हातावर घेणे, केशवाय नमः म्हणणे, हा झाला समयाचार. दुसरा असतं कौलाचार. कौलाचारामध्ये जसं आपण म्हणतो की पाणी घेऊन आचमन करतात, तसं वारुणी घेऊन आचमन करतात. मद्य ज्याला म्हणतात, वारुणी घेऊन आचमन करावं असं सांगतं. करावं असंच नाही पण करतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर या दोन्हीचा मिक्स असलेला म्हणून त्याला मिश्राचार म्हणतात. अनेक पद्धतींच्या ह्याच्यानुसार वामाचार, तर अशा अनेक परंपरा असतात. दक्षिणाचार मूल परंपरा, दक्षिणाचार ही मूल परंपरा. त्याच्या पुढे मी जसं सांगितलं की एक साध्या पद्धतीने सांगायचं तर सात्विक समयाचार, कौलाचारमध्ये अशा पद्धतीने अवघड गोष्टी, ज्या मकारातीत गोष्टी. तर जसं नाथ संप्रदायापासून जर बोलायचं झालं तर नाथ संप्रदायामध्ये कौलाचारी परंपरा फार मोठी आहे. तर तिथून परंपरा जर महाराजांपर्यंत, शंकर महाराजांपर्यंत जर बघितलं तर महाराजांची जी त्यावेळची अवस्था होती त्या अवस्थेचं नाव म्हणजे उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था म्हणजे अशी अवस्था, किंवा दारू किंवा हा ग्लास आहे, हा मोबाईल आहे, हा भेद मला आहे. कारण हे उत्पत्ती करता आपण बघतो की हे कोणी केले ते कोणी केले, पण ज्यानं स्वतः उत्पत्ती केली त्याला भेद राहत नाही. जसं आई 2, 3, 10 मुलांना जन्म देते, 10 मुलं तिच्यासाठी सारखी असतात. फक्त एक PhD झाला, एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, हे ती तोंडानं सांगते, पण प्रेम तेवढंच करते. उलट जर असं म्हणाल तर वाईट असते त्याच्यावर जास्त प्रेम करते सुधारायसाठी. त्याच पद्धतीनं त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळे दारू, सिगरेट किंवा हे भेद त्यांना नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट जसं म्हणलं की उन्मनी अवस्थेमध्ये असताना त्यांना ह्या कशाचाच सोस नाही किंवा आवड नाही किंवा काय नाही आहे. ते फक्त त्यावेळची माझ्यापासनं
अभक्त दूर व्हावेत ह्याच उद्देशाने ती केलेली लीला असते. स्वामी महाराज तेव्हा हुक्का घ्यायचे, गजानन महाराज गांजा. आता गजानन महाराजांच्या बाबतीत जर बघितलं तर संन्यासी काशीचा एक गोसावी फक्त बाहेर येऊन थांबलेला होता. तो म्हणे की त्याला नवस फेडायचा होता, पण लोक तिथं ते गांजा घेऊन देऊ देणार. विठोबा घाटोळा नावाचा एक भक्त होता, तो त्याला आज जाऊ दिला नाही. तेव्हा गजानन महाराजांनी उठून सांगितलं की असा असा भक्त आलाय बाहेर काशीचा, गोसावीला त्यांना पाठ पाठव. ह्यांना कसं कळालं म्हणे, तर ते अंतज्ञानाने ओळखलं. म्हणाले नवस बोलताना लाज वाटत नाही, फेडताना कसली लाज वाटते. काढ म्हणली पोटळी, आणि त्या पोटळीमध्ये काय होतं तर त्याच्यामध्ये गांजा आणि चिलीम होती. त्या संन्यासाची आठवण राहावी म्हणून महाराजांनी आजही हातामध्ये चिलीम धरलेली दिसते. अशा असंख्य लोकांच्या इच्छा पुरवण्यासाठी केल्या, पण त्याचा म्हणजे महाराज करतात म्हणून मी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे महाराजांना जसं बऱ्याच व्यसनी लोकांच्या तोंडात येते की भगवान शंकर दारू पिता किंवा मद्य हे घेतात म्हणून मी पिणार. त्याला जग सांभाळायचं आहे, मला घर सांभाळता येत नाही. आणि दुसरी, जसं मी पुन्हा तेच वाक्यावर येतो की हे सगळं त्यांच्यासाठी भेद नाहीये. मग भगवान शंकरांनी विष पण पिलं, आम्ही विष पिऊ का? म्हणजे आपल्याला जे फायद्यात असते त्या पद्धतीने आपण बघायचा प्रयत्न करतो, सोयीचं करतो. तशाच म्हणजे विष किंवा ह्या गोष्टी जेव्हा अमृत प्राशनाची वेळ आली, अमृत देव सगळ्या देवतांनी घेतलं. दानव राहू नावाच्या दैत्यानं देवाचा वेश काढून प्यायचा प्रयत्न केला, पण सगळ्यांना ते पाहिजे होतं, पण विष कुणाला नको होतं. वाईट गोष्टी आपल्याला कसं, ज्या गोष्टी, आणि सेवेबाबतीत हेच आहे. सेवा तिथपर्यंत पोहोचत असताना इतके काटे आहेत, इतकी खडतर वाट आहे, पण लोकांना वाटतं की असं सहज गेल्यानंतर 4 उपासना केल्या, 4 आरत्या केल्यानंतर भगवत प्राप्ती होईल. असं होत नाही. असं शबरीनं अनेक वर्ष रोज सकाळी उठायची, अंघोळ करायची, पायघड्या घालायची, रोज फुलं अंतरून ठेवायची, आज तरी राम येईल. पण राम काय आला नाही. एक दिवशी कंटाळली, बोरं काढायची, रोज चाकून बघायची, चांगली बोरं ठेवायची, वाईट बोरं टाकून द्यायची. तिच्या भक्तीसाठी भगवंत तिथं गेला. म्हणजे इथं जर बघायला गेलो तर देवाला भेद कशाचाच नाहीये. सोने आणि माती दोन्ही त्यांना समान वाटती, व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी स्वामींपाशी. महाराजांना व्यवहार कळत नाही. महाराजांच्या बाबतीत मिलिंद माधव नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी दासगणू महाराजांचं हे बघून एक वर्णन केलंय. गजानन महाराजांच्या बाबतीत संत परंपरेवर त्यांनी एक वर्णन केलंय. त्यात ते म्हणतात, हिंदू किंवा मुसलमान याचे नव्हते महाराजांची भान, स्पृश्य अस्पृश्य भेद नव्हता जाण, सर्व तयाला सारखे. सूर्य जैसा प्रकाश जगी देतो सर्वास. सूर्य सगळ्यांना एकसारखा प्रकाश देतो. हा या पंथाचा, या जातीचा, याचा बघत नाही. सूर्य जैसा प्रकाश जगी देतसे सर्वास, तया दृष्ट सृष्ट भेद थारा नसतो कधीही. जी नदी झुळझुळ वाहते ती व्याघ्र किंवा गाय न पाहते. नदी जी वाहते ती वाघ किंवा गाय बघत नाही. तृषिताला, तहानलेल्याला तृषिताला जल देते, हे परोपकारी कार्य करीते. जो जो येतो आश्रया तया देतो वृक्ष छाया, पाणी घाली किंवा तोडी उभया, म्हणजे दोघांना समसमान मानितो. ऐसे होते महाराजांचे ध्यान, सर्वही भक्तांसाठी जाण, संकट समय येत होते धावून विलंबन लाविता. असा संत पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटतंय की महाराज, आपण तिथं गेलो, 50,000ची, लाखाची, 1,000ची पावती केली किंवा काहीतरी दान धर्म किंवा या गोष्टींवर धर्म तरतो, नक्कीच तरतो, पण तेवढ्यावरच भक्ती प्राप्त होते असं नाही. असं गजानन महाराजांचे जसे दाखले आपल्याला, म्हणजे गजानन महाराजांनी जसं आता मी सांगितलं की त्या आणि त्या ओळखलं की बाबा बाहेर संन्यासी आलाय आणि त्याची अशी इच्छा आहे की मला हे द्यायचंय. असे असंख्य उदाहरण किंवा असंख्य भक्त आहेत की ज्यांच्या इच्छेसाठी या गोष्टी केल्या गेल्या. पण आता ते बघून मी करणार किंवा ते बघून असं होणार असं नाही होता कामा. हा आजही महाराजांच्या मठात जर गेला असाल किंवा बघितला असाल तर सिगरेट दाखवण्याची परंपरा किंवा ज्या गोष्टी बाहेर मुलं करतात तर त्या एक परंपरा म्हणून महाराजांना दाखवण्यापर्यंत ठीक आहे, पण महाराजांना दाखवते म्हणून मी करणार आहे हेच खूप चुकीचं आहे. शंकर करतात म्हणून मी करणार. मग मी जसं म्हटलं विष पिले विष प्या, ते नाही जमणार. आपल्या सोयीच्या पद्धतीने आपण महाराजांना किंवा देवाला घेतो तसं कधीही होता कामा नये. म्हणजे आणि काय आहे, ज्यांच्या बाबतीत आपण विचार करतो त्यांची अवस्था काय आहे हे बघायला पाहिजे. जसं म्हणलं की गजानन महाराज कसे प्रकटले, गजानन महाराजांच्या प्रकटावस्थेवर बोलताना कानिफ जन्मे गजकर्णात चांगदेव डोहात जन्मले तसेच हे प्रकटले असं वर्णन आहे. म्हणजे कानिफ जन्मे गजकर्णात, कानिफ नाथ महाराज गजकर्णात झाले, चांगदेव डोहात प्रकटले, तसे हे अयोनी संभव प्रकटलेले आहेत. मग आपण अयोनी संभव आहे का? नाही आहे ना. आपल्याला एक सगळं कर्म आहे, रहाडगाड काय, आई बाप घर दार सगळं आहे. मग ह्या सगळ्याची हे सांभाळत असताना आपल्याला एक सात्विक आचार किंवा शुद्धता कशी पाहिजे
हे बघून आपण ठरवलं पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, आणि तरच महाराज भेटतात बरं काय. नाहीतर महाराज असे मनात भेटू आलं आणि शकत मी गेलो मठात गेलो किंवा 4 सिगरेट दाखवल्या, 2 उदबत्ती लावल्या म्हणून महाराज नाही भेटत. महाराजांवर नितांत श्रद्धा पाहिजे. नितांत म्हणजे नितांत. मी जसं म्हणाला की एक आपला समाधी मठ आहे, समाधी मठाची व्यापकता मोठी असते आणि तिथे विश्वस्त असतात, काम करणारी मंडळी असतात. पण आवर्जून खरंच एकदा विश्रामधामला जाऊन बघा. छोट्या छोट्या मुलांच्या संपर्कात एक एक म्हणतो ना, एक ग्रुप करून सेवा केल्या जातात. अक्षरशः मी 2 दिवस म्हणजे विश्रामधामही मला तितकंच जवळचं आहे, धनकवडी तर त्याहून जवळचं आहे. पण तिथं मी बघितलेली गोष्ट म्हणजे लहान लहान मुलं, म्हणजे अगदी 12वी-15वीची मुलं महाराजांना नैवेद्य दाखवतात. महाराजांच्या सगळ्या सेवा रोजच्या अभिषेकापासून जसं एखाद्या सांप्रदायिक मंदिरामध्ये परंपरागत झालं पाहिजे तशा पद्धतीनं करतात. आणि ही गोष्ट खरंच कौतुकासारखी आहे. कारण हे मुलांनी काय पत्करलं पाहिजे त्याचं उदाहरण आहे. नाहीतर मुलं काय पत्करतात की फोटो समोर मी सिगरेट दाखवणार आणि बाबा मला मिळणार नाही. इतके सोपे, इतके सरळ शंकर बाबा तर नाहीतच नाहीत. कारण शंकर बाबा आपण म्हणतो स्वामी महाराजांच्या बाबतीत किंवा यांच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्या डोळ्याकडे बघितलं तरी भीती वाटायला पाहिजे, असे ते आहेत. कारण आपण जर आपल्या आईवडिलांसोबत किंवा असं जर करून अशा पद्धतीने महाराज मिळवायचा प्रयत्न केला कधी मिळणारच नाही. 2 गोष्टी दैविक संप्रदायामध्ये शंकर बाबा असतील, स्वामी महाराजांना आवडत नाहीत, किंबहुना कुठल्याही परमेश्वराला आवडत नाहीत. त्या 2 गोष्टी म्हणजे एक म्हणजे विश्वास दाखवून केलेला विश्वासघात आणि दुसरं म्हणजे व्यभिचार. कधीही कुठल्याही संताला व्यभिचार आवडत नाही, कधीही कुठल्याही देवाला विश्वासघात, संताला विश्वासघात आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, देवाला राग असलेली एक गोष्ट म्हणजे स्वभक्ताचं केलेलं अहित. म्हणजे माझा हा भक्त आणि जाणून बुजून मी त्याचं अहित करतोय तर ते देवाला आवडत नाही. तेव्हा देव मग धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, मी तेव्हा रक्षण करायला मग अवतार घेतो असं कृष्ण सांगतात. तशा पद्धतीनं मग अवतार घेऊन मग तो त्याचा एक संहार करायचं काम परमेश्वर करतो. शंकर महाराजांना एवढं रागीट का दाखवलं जातं? म्हणजे नाही, जसं म्हणलं तसं की ह्यांच्या ह्या अवस्था आहेत की तिथपर्यंत कुणी पोचावं त्याच्यासाठीच्या मर्यादा. तर बालगंधर्वांसारखा माणूस शंकर महाराजांचा भक्त होणं, बालगंधर्वांची त्यावेळची जर परिस्थिती बघितलं तर त्यांना बसणं उठण्याला इकडं तिकडं असं माणसं म्हणतो ना आपण, तशी परिस्थिती असायची. इतकं प्रसिद्ध नाव होतं. तर त्यांनाही आलेले अनुभव किंवा महाराजांच्या ह्याच्यामध्ये सांगतात की मेहेंदळे कुटुंबाला असेल किंवा यांना इतके महाराजांनी अनुभव दिले. महाराज रागीट वाटतात पण त्यांच्यासाठी भवानी रमण असलेले आहेत. भवानीचा रमण म्हणजे साक्षात उमापती असले, शंकराच्या रूपानं त्यांच्यावर मायेचा हात फिरवलेला आहे. असे आहेत. आणि काय आहे, ते फणसासारखं आहे, वर काट्यात पण आत गोडगरे आहेत. किंवा वाघीण घ्या, वाघीण काय करते की दुसऱ्यासाठी ती डरावणी आहे, पण स्वतःच्या पिलांना ती अगदी दात लावते पण ते दात लागत नाही. ते कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत जाणार किंवा महाराजांना कसं बघणार त्याच्यावर. आणि ती अवस्था आहे. मी म्हणलं तसं की शास्त्राची भाषा अशी आहे की बाबा ही कडकपणा आपल्याला बघायची सवय होते. एवढ्यासाठी पुन्हा जसं दाखला म्हणतात तसं गजानन महाराजांच्या बाबतीत मला एक किस्सा सांगायचा वाटतो की गजानन महाराजांचा एक भक्त होता भास्कर पाटील नावाचा, आणि तो म्हणायचा की इथं बाळाभाऊ नावाचा एक भक्त कायम येतो आणि हा भक्त इथं कायम येतो, ह्याला नोकरी नको काय म्हणे, याला पेढे आणि बर्फी खायचं म्हणून येतो. होय काय म्हणाले, पेढे बर्फीचा मोह आहे त्याला, बर म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी बाळा आणि भास्कर असताना रस्त्याने चालत असताना बाळाला तोडून गजानन. त्याला कसं वाटतंय बघू, मारला, इतका मारला, शेवट छत्री घेऊन मारलं, वेताची काठी घेऊन मारलं. भास्कर पाटलाला मनोमन आनंद झाला की बघा असं करतो म्हणून याला मारलं. भास्कर पाटलाचा आनंद बघून महाराजांनी त्याला बघितलं, बाळा उठ म्हणाले, मी तुला मारलं काय, बाळाचं पाठ दाखव म्हणाले. एक वण नाही, एक खुण नाही. तेव्हा भास्कर पाटलाला बाळाभाऊचा अधिकार कळला की काय बाळाभाऊ आहे. म्हणजे काटेरी रूप ते त्यांचं दिसतंय, पण ते आतमध्ये जे द्यायचंय किंवा जे प्रेम द्यायचं, किंवा भास्कर पाटलाच्या सारखं जसं गजानन महाराजांचं म्हणलं की तेव्हा तिथं जे गाव म्हणतात, शेगाव नाव का पडलं तर शिवगाव, शिवाचं गाव, आणि ते क्षेत्र मोठ्याचं मंदिर, तिथं जे मंदिर आहे, मोठे नामक सावकार होते त्यांचं एक मंदिर आहे, त्याच्याच जवळ हनुमान मंदिर आहे. तिथं महाराज बसलेले असताना पाटील बंधू तेव्हाची पाटील गावची पांढरी, पाटील गावचं सर्वस्व, तर ते जातात आणि असा कुठला तर बुवा आल्यामुळे लोकांना हे करतो ते करतो म्हणून उसानं मारतात. महाराजांना ऊस घेतात, मोळीनं उसानं घेऊन तोडव म्हणजे महाराज फक्त हरी पाटील नावाचा एक जो असतो तो मारू नका म्हणतो, बंकटलाल पितांबर असतात ते मारू नका म्हणतात. पण हे सगळे मारायला जातात तेव्हा महाराज काय करतात, हातानं ते ऊस पिळतात, इक्षुरस काढून भक्तासी पाज येते. इक्षुरस म्हणजे उसाचा रस काढतात आणि त्यांना पायाला देतात. हाही त्यांचा गोडवा. म्हणजे आणि तेच स्वतःचं फक्त बाळाभाऊची परीक्षा बघण्यासाठी काठीनं मारल्याचं रूप हे रूप आहे. हे आपल्याला दाखवायसाठी आहे सगळं की मी कसा आहे, म्हणजे ह्या रूपाला घाबरलं पाहिजे तुम्ही, नाहीतर मी असा आहे असं दाखवण्यासाठीचे आहे. पण आत महाराज खूप प्रेमाळ आहेत.
खूप सुंदर. माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि मला माहिती आहे तुमच्याकडे बोलण्यासाठी खूप जास्त मजकूर आहे आणि अर्थातच हा काही पहिला पॉडकास्ट नाही. इथून पुढे आपण खूप जास्त पॉडकास्ट करणार आहोत. ही सिरीज चालेल. आज आपण बोलतोय परंतु वेळेचं बंधन आहे. आजच्या पुरतं आपण इथे थांबूयात. परंतु पुन्हा ओंकार गुरुजी याच मंचावरती येतील आणि पुन्हा आपण शंकर महाराज, स्वामी महाराज, शेगावचे गजानन महाराज आणि दत्त महाराज या सर्वांबद्दलचं जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्याला करणार आहात. हा भक्ती मार्ग आणि ही भक्ती सिरीज आपली अशीच सुरू राहणार आहे. आजच्या पुरता आपण थांबू. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा आणि गुरुजींसाठी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला द्या. आम्ही ते प्रश्न गुरुजींच्या माध्यमातून पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. गुरुजी पुन्हा या मंचावरती येतील ही खात्री मी तुम्हाला देतो. तुम्हाला हा पॉडकास्ट, हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. गुरुजी, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूप खूप छान. मी जसं म्हटलं तसं की बरेच जण असं बोलतात, पण मी एकंदर सगळे चॅनल बघितलं कशा पद्धतीने लोकांपर्यंत आणि जसं म्हणायचं खरा कंटेंट, खऱ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजेत. एक श्रद्धा कळली पाहिजे. अंधश्रद्धेचा उडंबर बाजूला सारून बरोबर. भगवत कृपा सोप्या पद्धतीने होते हे लक्षात आलं तर महाराज नक्की मिळतील हे सांगायसाठी इथं आलो. खूप छान वाटलं. खूप छान. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद महाराज. श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा.